नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी। जून 2018 मध्ये शासन परिपत्रक काढून भरती प्रक्रियेमध्ये 20% आरक्षण रद्दचे आदेश शासनाने या ठिकाणी दिल्यामुळे इंग्रजी माध्यमातील डीएड पदवीधारकांना या निर्णयाविरोधात मित्रांनो त्यांनी याचिका टाकलेली आहे आणि त्या याचिकेमुळे आतापर्यंतची शिक्षक भरती ही या ठिकाणी थांबलेली आहे। 29 एप्रिलला निकाल लागणार आपल्या सर्वांना माहित आहे। मित्रांनो, या स्थगितीबाबत नेमकं कोण जबाबदार आहे याबाबत उमेदवारांचं मत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। सकाळ वर्तमानपत्रामध्ये आज आलेली बातमी 14 एप्रिल 2019 रोजी शिक्षक भरतीला स्थगिती, इंग्रजी माध्यम डीएड संघटना आरक्षणासाठी कोर्टात। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल प्रेस करा, तुम्हाला नवनवीन अशा शिक्षक भरतीविषयी अपडेट्स तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन मिळत राहील। मग या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, शासनाच्या जिल्हा परिषद व अनुदानित शाळांमधील शिक्षक भरती इंग्रजी माध्यम डीएड पदवीधारकांना 20 जून 2018 मध्ये 20% आरक्षणाचा शासन निर्णय झाला होता। मित्रांनो, असं उमेदवारांना काय वाटतं की शासन या ठिकाणी जबाबदार का आहे? औरंगाबाद खंडपीठामध्ये ही याचिका दाखल झालेली आहे, उमेदवारांनी केलेली आहे। काय म्हणणं आहे ते नेमकं आता आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया। जाणीवपूर्वक आरक्षण रद्दचा निर्णय समीर खान म्हणतायत। का म्हणतायत बघा, त्यांनी या ठिकाणी पुराव्यानिशी सांगितलेलं आहे। भरती प्रक्रियेसाठी घेतलेल्या अभियोग्यता परीक्षेतही उमेदवारांना तुम्ही इंग्रजी माध्यम डीएड 20% आरक्षणासाठी पात्र आहात का? असेल तर हो, नसेल तर नाही। बघा, या ठिकाणी मित्रांनो असे पर्याय दिले होते। परीक्षेचा निकाल लागल्यानंतर भरती प्रक्रियेत शासनाने जून 2018 मध्ये 20% आरक्षण रद्द करण्यासाठी शासन निर्णय पारित केला। जूनमध्ये इंग्रजी माध्यम 20% आरक्षण शासनाने मुद्दा म्हणून रद्द केले। शासनाला याची जाणीव होती की या विरोधात उमेदवार न्यायालयात दाद मागतील आणि भरती प्रक्रिया रखडेल, असाही आरोप खान यांनी केलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी बघा गंभीर स्वरूपाचा आरोप शासनावर या ठिकाणी केलेला आहे। ॲडव्होकेट नितीन पाटील हे युक्तिवाद करत आहेत याचिकाकर्त्यांकडून आणि राजेंद्र टेमकर ॲडव्होकेट हे युक्तिवाद करत आहेत। शिक्षण विभाग भरती प्रक्रिया रखडण्याचे खापर याचिकाकर्त्यांवर फोडत आहेत, मात्र चुकीचे निर्णय घेऊन उमेदवारांना न्यायालयाची पायरी चढण्यास भाग पाडत आहेत, असे उमेदवारांचे या ठिकाणी मित्रांनो म्हणणं आहे। खापरे त्यांच्या डोक्यावर फोडायचं असं प्रत्येक स्पर्धा परीक्षेत होत असल्याचा आरोप खान यांनी केला। याचिकेत एक इंग्रजी माध्यम 20% आरक्षणाची तर दुसरी बीएड धारक उमेदवारांची 2008 मध्ये शासनाने इंग्रजी माध्यमातून डीएड उत्तीर्ण उमेदवारांना भरती प्रक्रियेत एकूण रिक्त जागांच्या 20% आरक्षण देऊ केले होते। मात्र 2012 पासून शिक्षक भरतीच बंद असल्याने आतापर्यंत या आरक्षणाचा उपयोग उमेदवारांना कधी झाला नाही। मित्रांनो, या पद्धतीनं या व्हिडिओच्या माध्यमातून या बातमीच्या माध्यमातून निश्चितच शासनावर खापर फोडलेलं आहे। डीएड इंग्रजी माध्यमातून झालेले जे उमेदवार आहेत, याचिकाकर्ते आहे जे मित्रांनो, त्यांनी निश्चितच शासनाला जबाबदार धरले की तुम्ही या ठिकाणी अन्यायकारक शासन निर्णय काढून आमच्यावर अन्याय केला, त्यामुळे आम्हाला कोर्टात जावं लागलं आणि एकंदरीत शिक्षक भरतीला स्थगिती मिळाली। मित्रांनो, या संदर्भात ही सकाळ वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी, याद्वारे हा व्हिडिओ बनवला। मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल प्रेस करा, तुम्हाला नवीन अशी माहिती मिळत राहील। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।